रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे हे देण्यात आले असा निलेश राणे यांचा आरोप आहे। सोशल मीडियावरून लाईव्ह करत राणेंनी हा आरोप केलाय। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटले असा निलेश राणेंचा आरोप आहे। निलेश राणेंची विजय किंजवडेकरांच्या घरावर धाड आहे। 25 लाखांची बॅग या व्हिडिओतून दिसते। आरो खाली आहेत बघ, त्यांना घराचं कन्फ्युजन। सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत। ते जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात तेव्हा काय करतात त्याचा पुरावा हा तुम्हाला काल मिळाला असेल। ते परवा मालवणला आले होते, टोपीवाला ग्राउंड मध्ये त्यांची सभा होती, पण सभा हे फक्त निमित्त होतं। ते सभेनंतर काय करतील ह्याचा एक साधारण अंदाजा माझ्याकडे होता, म्हणून मी हा सगळा जो काही प्रकार आहे ती शोधाशोध सुरू केली की कोण करणार, कसं करणार। आणि मग एक दिवसानंतर मला हा विषय हाती लागला। कशासाठी आपण हे करता? रोज 50 लाख 1 कोटी 50 लाख 1 कोटी असं त्या घरातूनच, आणि अजून जी काही 2-3 घर आहेत अशा घरातून हा पैशाचा वाटप रोज सुरू आहे। म्हणजे हे म्हणजे 2 दिवस झाले। रवी चव्हाण आले, त्याच्यानंतर अगोदर जेव्हा रवी चव्हाण आले त्याच्या 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर, म्हणजे आल्यानंतर जे कंटिन्यू 2-3 दिवस असतात ते, म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो शहरांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये। आणि काय पद्धत आहे ही? काय निवडणूक अशी लढायची असते? मी काल पण बोललो, हे जर निवडून गेले तर ते नगरपालिकेमध्ये लुटायच्या पलीकडे काय करणार नाही। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटले असा आरोप निलेश राणे यांनी केलेला आहे। या सगळ्या मुद्द्यावर आता भाजपकडून देखील प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। पैसे वाटून निवडणुका लढायच्या असतात का, असा सवाल निलेश राणे उपस्थित करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।